8 ऑगस्ट 2024 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास शहरात पेट्रोलिंग करीत असताना गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पथकास अमरावती MIDC परिसरातील प्लॉट नंबर E26 या ठिकाणी असलेल्या फॅक्टरीमध्ये काही इसम आपल्या आर्थिक फायद्याकरिता अवैधरित्या बनावटी देशी दारूची निर्मिती करीत आहे अशी गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली होती। त्यामुळे लगेच वरिष्ठांना माहिती देऊन सदर पथकाने 2 शासकीय पंचांना सोबत घेऊन मिळालेल्या माहितीप्रमाणे अमरावती MIDC परिसरातील प्लॉट नंबर E26 या ठिकाणी जाऊन फॅक्टरीमध्ये रेड केली असता सदर ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ वय 42 वर्ष राहणार मोतीनगर बगीच्याजवळ अमरावती, सागर तिवारी वय 43 वर्ष लॉर्ड्स हॉटेलच्या मागे गणपतीनगर अमरावती, योगेश प्रधान वय 24 वर्ष काम मजुरी राहणार गल्ली नंबर 9 किरणनगर अमरावती हे 3 इसम आपल्या आर्थिक फायद्याकरिता सदर ठिकाणी देशी दारू बोंबी संत्रा आणि देशी दारू टँगो पंच कंपनीच्या देशी दारूच्या नकली मालाची निर्मिती करताना रंगेहात पकडले। आरोपितांकडून 90 मिली नकली देशी दारूने भरलेल्या बॉटल असलेले 3400 बॉटल 35 लिटर क्षमतेच्या फार्माग्रेड अल्कोहोलने भरलेल्या एकूण 21 कॅन गोल्डन ऑरेंज फ्लेवरच्या 5 लिटर क्षमतेच्या 7 कॅन निर्मितीकरिता वापरलेल्या वेगवेगळ्या मशिनरी, प्रिंटिंग साहित्य आणि इकोस्पोर्ट कार क्रमांक MH35P 5919 असा एकूण 10,90,248 रुपयाचा माल जप्त करण्यात आला व आरोपितांविरुद्ध पोलीस ठाणे राजापेठ येथे अपराध क्रमांक 474/2024 कलम 123 318 334 336 2 340 न्याय संहिता सह कलम 65 क ड ई ख 83 90 108 86 महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व तिन्ही आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कार्यवाही करिता पोलीस स्टेशन राजापेठ यांच्या स्वाधीन करण्यात आलेला आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।